नमस्कार. शौर्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. अजूनही तो खूपच गंभीर अवस्थेत आहे. डॉक्टरांशी बोलायला फायनली आता हर्षवर्धन त्यांच्या केबिनमध्ये जातो. त्यावेळेला डॉक्टर म्हणत असतात, हे बघा हर्षवर्धन सर, मी समजू शकतो तुमचा मुलगा अशा अवस्थेत असताना तुम्हाला चैन पडणार नाही, पण प्लीज तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आम्हाला जेवढी बेस्ट वाटेल तेवढी आम्ही ट्रीटमेंट त्याला देतोय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, काय ना, ऐकून घ्या. मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला काही कमी वाटत असेल तर स्पेशलिस्ट डॉक्टर बोलवा. त्यावर ते डॉक्टर म्हणत असतात, आम्हाला माहिती आहे तुमचा विश्वास डॉक्टर भागवत यांच्यावर जास्त आहे, पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला असं वाटत असेल की ही केस त्यांच्या हातात द्यावी तर आम्ही सगळे फाईल वर्क तयार केले आहेत, आम्ही त्यांनाही ते दाखवतो, पण तुम्ही प्लीज आम्हाला थोडं सहकार्य करा. हे वाक्य ऐकल्यावर अनिरुद्ध म्हणजेच हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता थोड्या वेळानंतर अनिरुद्ध बाहेर असाच टेबलावर बसलेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, काय करू मी माझ्या मुलाला शुद्धीवर आणण्यासाठी. त्याच वेळेला तिथे कुमुदिनी आलेली असते. ती म्हणत असते, हर्षवर्धन हर्षवर्धन असा हताश होऊ नकोस, विश्वास ठेव, शौर्य लवकरच शुद्धीवर येईल. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब तुम्हीच काहीतरी करा ना, त्या दिवशी सुद्धा तुम्ही शौर्याला शुद्धीवर आणली होती. त्यावर हर्षवर्धनला कुमुदिनी म्हणत असते, शौर्याला शुद्धीवर आणण्यासाठी त्या दिवशी मी जे काही केलं ना हर्षवर्धन, तेच सारखं करून तो शुद्धीवर येण्याची शक्यता कमी आहे. त्यापेक्षा मी काय सांगते ते ऐक. तू आत्ताच्या आत्ता ऊर्जाला जाऊन या ठिकाणी घेऊन ये, बघ त्याचा चांगला पॉझिटिव्ह परिणाम दिसेल. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नाही, अजिबात नाही. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, प्लीज हर्षवर्धन माझं ऐक. ऊर्जा जर या ठिकाणी आली तर लवकरात लवकर शौर्याला शुद्धीवर येण्यासाठी मदत होईल. त्यावर हर्षवर्धनने नाही नाही म्हणतोय ना असं म्हटलेलं असतं. कुमुदिनीचा नाईलाज झालेला असतो. इकडे आपण पाहतोय आता थोड्या वेळानंतर डॉक्टरांनी हर्षवर्धनला कॅबिनमध्ये बोलवलेलं असतं. हर्षवर्धन धावत कॅबिनमध्ये जातो. डॉक्टर म्हणत असतात, हर्षवर्धन सर, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, पण आमची अशी इच्छा आहे की तुम्हीही आमच्याशी खुलून बोला. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो हो बोलणार, बोला डॉक्टर, काय विचारताय तुम्ही. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, खरं तर तुमच्या मुलासंदर्भात असं काहीतरी आहे जे तुम्ही आम्हाला सांगितलेलंच नाहीये. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, म्हणजे. त्यावर डॉक्टर म्हणत असतात की काहीतरी तुमच्या मुलाला टेन्शन आहे का, तुमचा मुलगा कशाच्या बाबतीत विचार करत आहे का, जे तुम्ही आमच्याशी शेअर नाही केलंय. त्यावर अनिरुद्ध म्हणत असतात, अजिबात नाही, असं काही असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं. आणि अशातच पटकन अनिरुद्धच्या लक्षात येतं की मागे डॉक्टर भागवत सुद्धा असंच काहीतरी बोलले होते की हे सगळं जे प्रकरण चाललंय ते त्याच्या डोक्यात असलेल्या स्ट्रेसमुळे त्याला कशाचा जरी धक्का बसलाय. आणि तेवढ्यात डॉक्टर हर्षवर्धनकडे पाहतात आणि म्हणत असतात, काय झालंय, तुम्हाला काहीतरी आठवलंय का. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो मला काहीतरी आठवलंय. आणि अशातच आता डॉक्टर म्हणत असतात, सांगा की मग. त्यावर अनिरुद्धने सांकेतिक भाषेमध्ये ऊर्जाबद्दल सगळं काही डॉक्टरांना सांगितलेलं असतं. आणि मग डॉक्टर म्हणत असतात, बघा हर्षवर्धन सर, मी तुम्हाला सांगतो, त्या मुलीला एकदा हॉस्पिटलमध्ये आणा, बघा नक्कीच काहीतरी चमत्कार घडेल. कारण तुमचा मुलगा सतत ऊर्जा ऊर्जा अशीच हाक मारतोय. याचाच अर्थ ती ऊर्जा नावाची मुलगी जर त्याच्या डोळ्यासमोर असेल ना तर तो लवकरात लवकर शुद्धीवर येईल. त्यावर अनिरुद्ध म्हणत असतात, लवकरात लवकर म्हणजे एका दिवसात येईल ना. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, ते 100% सांगू शकत नाही, पण तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम मात्र नक्की दिसेल. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं, आई साहेब मला इतका फोर्स का करतायत, म्हणजे त्या ऊर्जा शिंदेला मला आता शौर्यजवळ आणावंच लागेल. पण नेमकं शौर्य आणि ऊर्जाचं नातं काय, आता तर मला आईसाहेबांना विचारायलाच हवं. आणि अशातच आता हर्षवर्धन थेट कुमुदिनी बाहेर बसलेले असते तिकडे जातो आणि तो बोलू लागतो, आईसाहेब मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, बोल ना हर्षवर्धन. त्यावर लगेचच हर्षवर्धनने असं विचारलेलं असतं, माझ्या मुलाचं आणि त्या ऊर्जाचं नेमकं नातं काय आहे.
त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन आता ही वेळ नाहीये ते सगळं बोलायची, जा ना पटकन त्या मुलीला घेऊन ये. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धनला कळून चुकतं की खरंच या सिच्युएशनला ऊर्जा शौर्यजवळ असणं गरजेचं आहे. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा रडत रडत तिच्या घराचं दार ठोठावते. आतून पूर्वाने दार उघडलेलं असतं. समोर रडणाऱ्या ऊर्जाला पाहून पूर्वा म्हणत असते, काय ग हे मनू, काय झालंय काय तुला, आणि या तुझ्या ड्रेसला रक्त कसं काय लागलंय आणि तू रडतेस का. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई 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 माझ्या शौर्याला काही होणार नाही ना. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्वा म्हणत असते, मनू काय बोलतेस तू, मला काही कळत नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई शौर्याला गोळी लागलीये. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्वा हादरते. ती म्हणत असते, गोळी, अगं कसं आणि कधी कशी. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मला कोणीतरी गोळी मारत होतं पण शौर्यने ती गोळी स्वतःवर झेलली आणि आज शौर्य निश्चित पडलाय. आई मी त्याची ही अवस्था नाही पाहू शकत. आई सांग ना माझ्या शौर्याला काही होणार नाही ना. त्यावर पूर्वा आता ऊर्जाला मिठी मारते आणि म्हणत असते, काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. आणि हे बघ, असं घाबरायचं नाही, कसं एकदम धीट राहायचं. अशातच आपण पाहतोय आता अनिरुद्ध हॉस्पिटलमधून थेट ऊर्जाला आणण्यासाठी तिच्या घराकडे निघालेला असतो. इकडे आपण पाहतोय हे सगळं आता हर्षवर्धनच्या आईला म्हणजेच कुमुदिनीला कळलेलं असतं आणि मग तिलाही खूप बरं वाटतं. ती स्वतःशी बोलत असते, हर्षवर्धन स्वतःसाठी नाही तर शौर्यासाठी काही करू शकतो हे आज त्याने सिद्ध केलंय. आणि अशातच आता ऊर्जाच्या घराजवळ हर्षवर्धनची गाडी पोहोचलेली असते आणि लगेचच आपण पाहतोय हर्षवर्धनने ऊर्जाच्या घराजवळ जात घराची बेल वाजवलेली असते आणि मग आतून पूर्वाने दार उघडल्यावर समोर हर्षवर्धनला पाहून पूर्वा लगेचच बोलू लागते, जहागीरदार तुम्ही. त्यावर लगेचच आता हर्षवर्धनने हात जोडलेले असतात आणि तो बोलू लागतो, प्लीज मला ऊर्जाला न्यायचं आहे. माझा मुलगा शौर्य तिकडे मृत्यूशी झुंज देतोय. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट हर्षवर्धनला नेमकं काय बोलावं हेच पूर्वाला कळत नसतं. आणि अशातच आपण पाहतोय पूर्वा आता मान वळवते आणि पाठीमागे असलेल्या ऊर्जाला पाहते. ऊर्जाच्या एक्सप्रेशनने आता पूर्वाला कळून चुकलेलं असतं की ऊर्जालाही आत्ताच्या आत्ता शौर्याच्या जवळ जायचं आहे. आणि अशातच आता पूर्वाला ऊर्जा इशारा करून विचारत असते, आई जाऊ ना मी. आता पोरीच्या मनात काय चाललंय हे तर तिच्या आईला कळून चुकलंय. त्यामुळे पूर्वा म्हणत असते, ठीक आहे जा. आणि लगेचच आता हर्षवर्धन ऊर्जाला म्हणत असतो, चल गाडीत बस. आता आपण पाहतोय इकडे पूर्वा हर्षवर्धन बरोबर जाणाऱ्या ऊर्जाला पाहत असते आणि पूर्वा स्वतःशी बोलत असते, मनू मला नियतीचा खेळ जरा वेगळाच दिसतोय. तू म्हणाली असशील की मी कोणाशीही लग्न करेन किंवा लग्नाचा विषय कट करून टाकीन पण कोणाशीच लग्न करणार नाही. पण इथे मला तुझं लग्न फ्युचरमध्ये त्या शौर्याशीच होताना दिसतंय. कारण आज त्याची जी अवस्था आहे त्यानंतर तुझीही अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे तूच हर्षवर्धनची सून होतानाचं चित्र मला दिसत आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धन बरोबर जाणाऱ्या ऊर्जाच्या चाळीतील मित्राने पाहिलेलं असतं म्हणजेच मंगेशने. आणि मंगेश स्वतःशी बोलत असतो, हा हर्षवर्धन तर त्या शौर्याचा बाप आहे आणि शौर्याच्या बापाबरोबर ऊर्जा का जात आहे. हा तर जहागीरदार आहे ना. जहागीरदारांचं नाव काढलंही तरी ऊर्जाला अजिबात सहन व्हायचं नाही. आणि आज याच जहागीरदाराबरोबर ती गाडीतनं फिरते म्हणजे नक्की काय आहे प्रकरण. ही ऊर्जा देखील लबाड निघाली की काय, असा विचार आता फायनली हा जो मंगेश आहे हा करत असतो. अशातच आता मंगेशला राहत नाही. तो थेट पूर्वाकडे येतो आणि म्हणत असतो, काकू काय चाललंय या जहागीरदारांचं, त्यांची हिंमत कशी झाली आपल्या ऊर्जाला न्यायची. त्यावर मंगेशला शांत करत पूर्वा म्हणत असते, हे बघ काही गोष्टी तुला माहिती नाहीयेत त्यामुळे सध्या शांत राहा. एवढं बोलून पूर्वाने दार लावून घेतलेलं असतं. मंगेश मात्र बाहेरच उभं राहून विचार करत असतो. इकडे आपण पाहतोय आता हॉस्पिटलमध्ये
हर्षवर्धनने थेट ऊर्जाला आत सोडलेलं असतं आणि ऊर्जा धावत धावत आत जाते. शौर्य निश्चित पडलेला असतो. शौर्याची आई बाजूला शौर्याला उठवण्याचा प्रयत्न करते, पण ऊर्जा आल्यावर तिथे असलेल्या अर्पिताने ऊर्जाला पाहिलेलं असतं आणि लगेचच आता अर्पिताच्या अंगाची आग होते. ऊर्जा शौर्याच्या जवळ जात त्याच्या डोक्यावरून हात फिरवते, त्याचा हात हातात घेते. हे सगळं अर्पिताला अजिबातच सहन झालेलं नसतं आणि अर्पिता थेट शौर्याच्या आईला म्हणत असते, काकू काकू, हे काय चाललंय सगळं? ही ऊर्जा इकडे काय आली आहे? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मागून आलेले हर्षवर्धन म्हणत असतात, अर्पिता बाळा, माफ कर मला, पण शौर्याला जर यावेळी कोणी शुद्धीवर आणू शकतं तर ती फक्त ऊर्जाच आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्पिताला कळत नसतं की हे नेमकं काय प्रकरण आहे आणि अशातच आपण पाहतोय कुमुदिनी मागून येते आणि अर्पिताला म्हणत असते, मी तुला समजावते, पण तू नीट समजून घे, स्वतःला त्रास होईल असं वागू नको. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्पिताला काही कळत नसतं आणि मग कुमुदिनी म्हणत असते, शौर्याचं ऊर्जावर मनापासून प्रेम आहे आणि ऊर्जाचं देखील शौर्यावर मनापासून प्रेम आहे. त्यामुळे मागे देखील असं एकदा प्रकरण झालं होतं. त्यावेळी मी ऊर्जाचं म्हटलेलं गाणं शौर्याच्या कानावर वाजवलं आणि शौर्याला जाग आली. आज देखील मला खात्री आहे ऊर्जा आली आहे ना, तर लवकरात लवकर शौर्य शुद्धीवर येईल. हे सगळं ऐकल्यावर अर्पिताला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्पिता मनातल्या मनात खूपच चिडलेली असते, पण ती चेहऱ्यावर कोणाला काहीच दाखवत नसते. अशातच आपण पाहतोय नेमकं काय करायचं हेच आता अर्पिताला कळत नसतं आणि मग अर्पिता बाहेर येते आणि फोन लावते आपल्या डॅडना आणि म्हणत असते, डॅड डॅड, या विक्रांतने सगळी वाट लावली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता तिचे डॅड म्हणत असतात, अगं बेटा झालंय काय? त्यावर आता अर्पिता म्हणत असते, शौर्याचं माझ्यावर प्रेम राहिलेलं नाहीये, तर त्या ऊर्जावर प्रेम आहे. या विक्रांतमुळे सगळा घोळ झालाय. त्यावर शिर्के म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या हर्षवर्धनच्या मुलाला तुझ्याशीच लग्न करावं लागेल, नाहीतर मी त्याची वकिली बंद करून टाकीन. तुला माहिती आहे ना, तुझा बाप या राज्याचा मंत्री आहे, काही करू शकतो मी. त्यावर अर्पिता म्हणत असते, नाही डॅड, नाही करू शकत तुम्ही असं काही, कारण जर शौर्याचीच इच्छा नाहीये तर शौर्य माझ्याशी लग्न का करेल? आणि अशातच आता शिर्के स्वतःच्या मुलीला समजावत असतो, पण ती समजून घेत नसते. इकडे आपण पाहतोय आता शौर्याला शुद्धीवर आणण्यासाठी ऊर्जा जीवाचं रान करते. शौर्याला सगळं काही आठवायला भाग पडत असते आणि शेवटी शौर्याच्या हृदयाची हालचाल वाढते आणि शौर्य लगेचच शुद्धीवर येतो. शौर्य शुद्धीवर आला आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि लगेचच तिथे डॉक्टर येतात आणि म्हणत असतात, बघा हर्षवर्धन सर, मी म्हटलं होतं ना, या ठिकाणी तीच मुलगी हवी जी याच्या मनात राज्य करते. या मुलीने दाखवून दिलं की खरंच तिचं या शौर्यावर आणि शौर्याचं तिच्यावर प्रेम आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतात, हे सगळं खरं जरी असेल पण फ्युचरमध्ये या दोघांचं लग्न नाही होऊ शकत, कारण ही मुलगी मला माझ्या घरची सून नकोय. माझ्या घरची सून फक्त आणि फक्त मला अर्पिता हवी आहे. आणि अशातच आपण पाहतोय कुमुदिनी ऊर्जाचा हात हातात घेते आणि म्हणत असते, काळजी करू नकोस तू, आज हर्षवर्धनने तुला या ठिकाणी आणलंय, उद्या तोच तुला शौर्याच्या गळ्यात हार घालायला भाग पाडेल. हे सगळं हर्षवर्धनने ऐकलेलं असतं आणि हर्षवर्धन मनातल्या मनात म्हणत असतो, आईसाहेब हे शक्य नाहीये, तुम्ही जो पुढचा विचार करताय ना ते कधीच शक्य नाहीये, कारण तुम्ही जो विचार करताय ना तो माझ्या मनाला पटतच नाहीये. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धनला कुमुदिनी म्हणत असते, थँक्यू हर्षवर्धन, तू माझं ऐकल्याबद्दल. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब तुमचं ऐकलंय मी, पण काही कारणास्तव कारण वेगवेगळे आहेत. हे सगळं ऐकल्यावर मात्र काय बोलावं हेच आता कुमुदिनीला कळत नसतं. इकडे आपण पाहतोय विक्रांतला त्याचा बाप कुत्र्यासारखा धुवत असतो. तो म्हणत असतो, नालायका, काय करून ठेवलेस हे सगळं? गरज काय होती तुला त्या ऊर्जाला मारायची? बघ, ऊर्जा तर मेली नाही, पण तिच्या जागी तुझ्या बहिणीचा होणारा नवरा आज मृत्यूशी झुंज देतोय. विक्रांत म्हणत असतो, डॅड माझ्यावर हात उचलू नका. त्यावर शिर्केने लगेचच बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि त्याने तो स्वतःच्या मुलाला विक्रांतला चांगलंच फटकावून काढत असतो.
विक्रांत म्हणत असतो, मम्मा समजाव डॅडला, माझं डोकं फिरलं तर मी उलट प्रहार करू शकतो. त्यावर शिर्के म्हणत असतात, काय एवढासा होतास तू, आज माझ्यापेक्षा जरा वाढलास, तू स्वतःच्या बापावर हात उचलणार तू? त्यावर विक्रांत म्हणत असतो, हो उचलणार, कारण संपूर्ण लाईफमध्ये तुम्ही मला कधीच साथ दिली नाही, माझ्याबरोबर कधी फिरला नाहीत, आणि आज एनी मोमेंटला तुम्हाला हे सगळं आठवतंय. आणि अशातच आपण पाहतोय ऊर्जाने शेवटी शौर्यला असं म्हटलेलं असतं, शौर्य काळजी करू नकोस, तू ठीक आहेस. त्यावर ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, अगं तू असताना मला काळजीच वाटत नाही, पण तू ठीक आहेस ना? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो मी ठीक आहे. या दोघांचं बोलणं आता विजयाने पाहिलेलं असतं आणि विजयाला खात्री पटलेली असते की खरंच इथे तर शौर्य या ऊर्जावर खूप प्रेम करतोय. आपण जर याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला तर शौर्यला पुन्हा एकदा धक्का बसेल, आणि जर शौर्यला धक्का बसला तर पुन्हा तो असल्या प्रकारे निश्चित पडेल. हे असले प्रकार नको रे बाबा, असा विचार फायनली आता शौर्याच्या आईने केलेला असतो. आपण पाहतोय आता शिर्के स्वतःच्या मुलाला म्हणत असतो, तुझ्यामुळे माझं मंत्रीपद गेलं ना तर लक्षात ठेव, उभा कापून टाकीन तुला. त्यावर विक्रांत म्हणत असतो, डॅड तुमचं मंत्रीपद जर गेलं ना तर त्या शौर्याला आणि ऊर्जाला मी कापून टाकीन. हे वाक्य ऐकल्यावर आता सटासट शिर्केने या कार्ट्याचं थोबाड फोडलेलं असतं आणि त्याला दाखवून दिलेलं असतं की खरंच खूपच बेकार आणि वाह्यात आणि सडक्या डोक्याचा आहेस तू, कधी काय करशील सांगता येत नाही, माझीच चुकी झाली, तुला लहानपणापासून लाडात वाढवलं ना, त्यामुळे तुला प्रत्येक गोष्ट वेळेवर आणून दिली, तुला जर प्रत्येक गोष्टीची किंमत कळाली असती ना तर तू असा कधी वागला नसतास. त्यावर लगेचच आपण पाहतोय विक्रांत बोलत असतो, डॅड माझ्याशी अशा भाषेत बोलू नका. मित्रांनो काय वाटतं तुम्हाला? इथे तर आता हर्षवर्धनने ऊर्जाला शौर्यजवळ आणतात, शौर्य शुद्धीवर आला आहे, शौर्य ऊर्जाला पाहून खूप खुश आहे, पण अर्पितरा मात्र आता स्वतःशी बोलते, माझं काय होणार? काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? खरंच या मालिकेत कोणाचं लग्न कोणाशी होईल? म्हणजे ऊर्जाचं लग्न शौर्याशी होईल का अर्पिताचं लग्न शौर्याशी होईल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.